रोहित गायकवाड यांना आपण सुद्धा बघतोय आंबेवाडी क्रीडा मंडळ या संघातून खेळताना. मात्र एका बाजूला काय तर साईनगरचा हिरो मनीष शेडगे याला आपण बघतोय सध्या स्ट्राईकवर. बॉलर नेम अक्षय शिगवन. कडा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल. माझ्यामध्ये मनीषसाठी खूप तयारी केली जाते आणि एका बाजूला लोकल बॉय लोकल स्टार नितेश सालप यांना आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला बघतोय. एकदा आयोजनासाठी नितेशसाठी आणि त्याच्या पूर्ण कमिटीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय उत्तम आयोजन आणि शनिवारसाठी चांगला मनोरंजन त्यांनी बिल्डिंग वासियांसाठी ठेवलंय शनिवारी आणि रविवारी. या पहिला चेंडू जलदगतीने टाकण्याचा प्रयत्न होता. डाव्या यष्टी बाहेरील चेंडू डाव्या यष्टी बाहेरील चेंडू पंच दंडित करताय. अवांतरच्या स्वरूपात एकदा नक्कीच मिळते. लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. अतिशय बॉलच्या रीच पर्यंत पोहोचले आणि एक बॅकवर्ड स्वीप मारला. एकदा नक्कीच मिळते. संघाची धावसंख्या झाली 2. यावेळी मनीष शेडगे ज्या शॉटवर पूर्णपणे आपला विश्वास आहे, त्याच्याकडे माझ्या मते ट्रेडमार्क शॉट आहे मनीष शेडगेचा. ट्रेडमार्क कॉपीराईट आहे त्याच्याकडे त्या शॉटचा. अगदी डोळे झाकून सुद्धा मारू शकतो त्या शॉटवर पूर्णपणे विस्तार. पुन्हा एकदा आडव्या पाठीने मारण्याचा प्रयत्न. गुड शॉट. अगदी बॉलचा पेस पुरेपूर पेस आहे त्याला पुरेपूर तेवढा नीट वापरण्यात येतोय आणि संघाची धावसंख्या सध्या 3 चेंडू 4 धावा. 3 अप्रतिमरित्या मारलेले सिंगल आणि 1 वाईडच्या स्वरूपात आलेली धाव. 3 चेंडू 4 धावा. यावेळी मात्र लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. क्षेत्ररक्षक तिकडे माझ्या मते धीरेनला उभं केलं होतं. चांगला क्षेत्ररक्षण धीरेनच्या मार्फत राहिलं कारण त्याच्या माझ्या मते फॉरवर्ड शॉट लेगला तो देखील उभा आहे. कमीत कमी वेळ कोणत्या खेळाडूकडे असतो तो सिली पॉईंटच्या आणि फॉरवर्ड शॉट लेगच्या खेळाडूकडे असतो कारण बॉल खूप वेगाने येतो आणि लगेच येतो. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण धीरेनकडून. डॉट बॉल टू बॉल स्कोर चालू आहे. 4 चेंडू 4 धावा. यावेळी लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू बराच काळ हवेत. वैभव वारिसे होते तिकडे. एक बॉल पुन्हा एकदा डॉट येतोय. खोलवर टप्प्यात चेंडू टाकण्यात आला होता मनीषसाठी आणि पुरेपूर त्याचा फायदा उचलला. डॉट बॉल येतोय. 1 to go. यावेळी पडद्याला घासून गेलाय चेंडू. 2 धावा की 1 धावा काय जात आहे. पंच 1 मिनिट. पंच 2 धावा पंचांनी डिक्लेअर केल्यात. चांगला कव्हर ड्राईव्ह काय बेकरी साहेब अप्रतिम मारलेला कव्हर ड्राईव्ह थोडासा अपर रिचवर लागला आणि 2 धावाचा इजाफा नक्कीच करून मिळतोय आणि एक डॉट जो आला तो भरून काढलाय मनीषने. चेंडूची धावसंख्या संघाची धावसंख्या झाली 6 धावा. जवळजवळ माझ्यामध्ये साईनगरचा राजा थोडंसं भीती वाटली असेल त्या शॉटला. आता लोकल हिरो पेरू नितेश सालप. पाहूया. माझ्या मते वरतून खिडकीतून सुद्धा बरेच प्रेक्षक बघतात. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या कारण त्यांनी नक्कीच नितेश सालप यांचे आई आणि वडील दोघांचा वाढदिवस आहे आणि आज ते माझ्या मते 3ऱ्या टियरवर बसून पोराची मॅच एन्जॉय करतायत. नमस्कार. सुभाष बाईत कॉमेंटेमेंट करतायत. नावाजलेले नितेश सालप. आज यांचा आईचा वाढदिवस आहे. त्यांचा दोघांचा पण वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि क्रिकेटसाठी खेळण्यासाठी त्यांनी आदर्श आणि त्यांचं ते असे क्रिकेटसाठी एवढे हे झाले आहेत आतुर. क्रिकेटमध्ये त्यांचं प्राण आहे. जेव्हा जेव्हा क्रिकेटचे सामने भरलेत
त्यांनी योगदान अतिशय आज सुंदर दिलेलं आहे. त्यांना क्षेत्ररक्षण आहे, त्यांना सुंदर असे गोलगोलंदाजी करतायत आणि त्यांनी 1 रन मारलेला आहे नितेश सालेपणी. त्यांचा वैयक्तिक रन 1 रन. सुंदर असे बॅट्समन नावाजलेले. जेव्हा जेव्हा आंबेवाडी क्रीडा मंडळासाठी क्रिकेटचे सामने भरतात, जेव्हा जेव्हा त्यांनी आपलं मनापासून योगदान दिलेलं आहे नितेश सालेप यांनी. आणि आज त्यांच्या आईचा वाढदिवस असल्यामुळे ते आईच्या वाढदिवसामुळे त्याला खरोखर योगदान भेटणार आहे. आईचा आशीर्वाद म्हटलं म्हणजे सर्व कमीच आहे. आई म्हटलं आपली मायभूमी आणि आई आपल्यासाठी काय आहे वर्चस्व ते नितेश सालेपंना माहिती आहे. आज ते बॅटिंग करतायत, समोर बॉलिंगसाठी अंकित. हे पण अंकित पण आपल्या आंबेवाडी क्रीडा मंडळाचे एकदम उत्कृष्ट असे गोलंदाज आहे. वा वा, सुंदर असं त्यांनी एक चौकार मारण्याचा प्रयत्न होता नितेश यांचा, पण त्यांना काही यश आले नाही. पण त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर असं केलं आणि त्यांना रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते करता आले नाही. आता पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत अंकित. समोर आहे मनीष. मला वाटतं मनीष पण साईनगरचे नावाजलेले खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या साईनगरसाठी बरंच काय केलेलं आहे. एवढं सुंदर असं आयोजन कोण करू शकतो? नितेश सालेप यांनी. आपला माणूस, त्यांना आपला माणूस असं ओळखलं जातं. नितेश सालेप आज ते आपल्या आंबेवाडी क्रीडा मंडळाच्या समोर आहेत. चला, आपण काय बोलू शकत नाही, काय त्याचे ऑप्शन असल्यामुळे सर्व गोष्टी घडत असतात. लास्ट बॉल मनीष यांना. अंकित आंबेवाडी क्रीडा मंडळाचे गोलंदाज. यांची गोलंदाजी म्हटलं मी खूप याला पाहिलेलं आहे. ते उत्कृष्ट असे गोलंदाजी करतात आणि उत्कृष्ट असे विकेट घेतात ते. आणि उत्कृष्ट आणि एम्परनी हा वाईट बॉल दिलेला आहे. अंकित पुन्हा एकदा यांना मनीष यांना आऊट करण्याचा प्रयत्न करतायत. सुंदर अशी त्यांची गोलंदाजी. मनीष यांना कळत नाही कसा बॉल येतोय ते. मनीष आहे सुंदर आणि मनीषाने सुंदर असे हो प्रयत्न घेतला होता रनआउट करण्याचा क्षेत्ररक्षणाचा, पण त्याला काय जमलं नाही. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती मनीष. किती आले रे? 2 ओव्हर 13 रन. स्कोर ऑलमोस्ट किती आहे? सर्व संघाला आपल्या सूचना आहे, सुरुवातीच्या 3 ओव्हर पॉवरफुलचे असतात. तिसरी चालू आहे ना आता. सॉरी माफ करा. तिसरी ओव्हर ही पॉवरफुलची असते. क्षेत्ररक्षण पाठी किती कमी आहेत? किती रे? बाउंड्री लाईनवरती फक्त 2 लागतील. बाकी सर्वांनी पुढे यायचं आहे. मध्यरेषेच्या पुढे आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे, स्टंपच्या पुढे. आणि कुणीही वादिवाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. ह्या दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. रोहित गायकवाड मनीष यांना. पाच ओव्हरमध्ये तिसरी हे पॉवरफुल असते. सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न, त्यांना 1 रन प्राप्त झालेला आहे. मनीष संघासाठी रन मिळवत आहेत. सुंदर लेग ड्राय त्यांनी मारलेला आहे. समोर स्ट्राईकला नितेश सालेप.
आंबेडी क्रीडा मंडळ विरुद्ध कोण आहे दुसरी समोरचा संघ कोणता साईनगरचा राजा सुंदर करतो करतो साईनगर राजा अतिशय कांदुलीमध्ये गाजलेला संघ आहे हा जिथं जिथं त्यांनी संघाच्यामध्ये एंट्री घेतलेली आहे तिथंच त्यांनी प्रथम पारितोषिक पाहिलेलं आहे साईनगर राजाचा आज त्यांच्या विरुद्ध साईनगर विरुद्ध आंबेवाडी नेहमी ह्या दोन संघामध्ये हमेशा चढजड होते कोण जिंकणार कोण हरणार कोण हरणार दोन्ही संघ एवढे ताकदीचे आहेत ना याच्या बोलायचं नाव काय मनीष आपल्याला खुश खबर आहे रोहित यांचे 6 चेंडू टाकणार आहेत तुम्ही जर 6 चेंडूमध्ये एक चौकार मारला तर हरीश दावडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक पटकवा मनीष यांना खुश खबर आहे हरीश दावडे आपले बॉलर आहेत तुम्ही बॅट्समॅन आहेत ह्या 6 चेंडूमध्ये तुम्ही जर एक चौकार मारला तर तुम्हाला 500 तेवढे पारितोषिक लागू होईल मनीष धावडे यांच्याकडनं पहिला चेंडू मनीष अरे वा एम्परनी नो बॉल दिलेला आहे नियमांचा पालन करायचं आहे दोन्ही संघ मला करण्याची विनंती आहे जे नियम लावलेले आहेत त्या नियमानुसार तुम्ही चालायचं आहे आणि एम्परनी हा नो बॉल दिलेला आहे मनीष आपल्याला खुश खबर आहे 6 चेंडू हरीश यांचे आपल्याला 500 रुपये पारितोषिक रोहित सुंदर असा चौका प्रयत्न केला होता त्यांनी चौका मारण्याचा मनीष यांचा प्रयत्न खूप सुंदर होता साईनगर राजाचे मनीष ओपनर बॅट्समॅन जेव्हा जेव्हा संघाला गरज लागली आहे जेव्हा त्यांनी चौकार मारलेले आहेत आज फक्त 5 चेंडू बाकी आहेत मनीष यांचे नाही रोहित यांचे 3 ओव्हर 20 रन 3 ओव्हर 20 रन नितेश सालप कांदोली विभागामध्ये नामचीन असे त्यांना नितेश सालप बोलतात पण त्यांचा पेटनेम आपला माणूस ह्या नावाने वणकणारे नितेश सालप आज त्यांचाही वाढदिवस आहे आज त्यांच्या आईचा पण वाढदिवस आहे आईवडिलांचा वाढदिवस आहे आईवडिलांची पुण्याही म्हटलं तर मला वाटतं शेवटपर्यंत खेळतील ते नितेश सालप आपल्याला खुश खबर एक चौकार मारा आणि अरविंद बाई त्यांच्याकडनं 500 रुपये पटकावा नितेश सालप सामन्याचे दोन षटकं बाकी आहेत 12 बॉल बाकी आहेत 12 बॉलामध्ये एक षटकार मारा म्हणजे तुम्हाला अरविंद बाई त्यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक लागू होईल सुंदर असा षटकार आणि दुर्दैव नितेश सालप हे बाद झालेले आहेत रनआउट झालेले आहेत संघाची धावसंख्या आहे 3.1 20 रन मनीष आपल्याला पण खुश खबर आहे आता शेवटचे
पाच चेंडू बाकी आहेत. एक चौकार मारा आणि 500 रुपयाच्या पारितोषिकल्या समोर रोहित आंबेवाडीचे जाणकार असे गोलंदाज रोहित साहिल गोलंदाज टाकतात. सुंदर असा रोहिताचा फटकार. किती सर? एक आहे सॉरी टॅप बाउंड्री नाही आहे. टॅप बाउंड्री असती तर चौकार झाला असता. रोहित आणि मनीष आपल्याला चौकार मारायचा आहे. आपल्याला पारितोषिक 500 रुपया लागेल. सुंदर चकानी रोहित यांचा सुंदर असा प्रयत्न होता पण त्यांना काय हे सांगितले स्वतः बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा वळूयात मॅचमध्ये. साहिल अंबाटे आपण पाहिलं तर प्रयत्न नक्कीच चांगला राहिला आणि दोन्ही मोठे गडी एक धावचीच्या स्वरूपात नितेश सलप यांना माघारी पाठवलं आणि मनीष शेडगे बॉक्सआउटच्या स्वरूपात मागे. सर्व खेळाडूंना सूचना आहे की कोणाला वॉशरूमला जायचं असेल तर बिल्डिंगच्या पाठी मागून वॉशरूम आहे तिथे ते तुम्ही यूज करू शकता. इथे तिकडे घाण करून आपली टुर्नामेंटची परिसर घाणेरडा करू नका आणि टुर्नामेंटची शोभा घालवू नका. जय यांना थोडासा फसवलं. स्लोअर वनचा प्रयोग केला होता. 3 जलद गतीचे चेंडू आणि त्याच्यानंतर एक हलक्या हाताने टाकलेला हा चेंडू आणि फलंदाजाला काहीसा कळलेला नाही आहे आणि एक चांगला फलंदाज आपण अनिल याला पुन्हा एकदा पाहतोय स्ट्राईकवर. या मॅचमध्ये पहिल्यांदा अनिल याचं स्वागत केलं जात आहे. एक उत्तम दर्जाचा फलंदाज तो देखील आहे. मात्र साहिल अंबाडेसाठी ते कौतुक करावं लागेल. गुड बॉलिंग साहिल. या पुन्हा एकदा हलक्या हाताने मारला प्रयत्न. वैभव वारिसे यांच्याकडून चुकी होते. बॉटम ऑफ द बॅट लागला. एकदा घोषित झोनमध्ये चेंडू जातोय आणि एका धावाचा इजाफा करून जातोय. एकदा नक्कीच मिळते. मनीष शेडगे यांचे शेवटचे दोन्ही शॉट जर आपण पाहिलं तर जवळजवळ कॅमेरामॅनला हिट केला असता. कॅमेराला लागला. विपुल दादा घरी येऊन पैसे घेऊन जातो. बरोबर की नाही दादा? यावेळी धीरेनचं मात्र इथे कौतुक करावं लागेल. धीरेन गुड स्टॉप. धीरेनचं मात्र इथे कौतुक करावं लागेल. गुड स्टॉप धीरेन. स्कोर झाला मुकेश दादा 23. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. अनिलकडे मात्र चांगली ताकद आहे. अनिलकडे आपण SPLला यावर्षी पाहिलं तर एका बाजूने अनिल बरीच चांगली बॅटिंग करत होता तर दुसऱ्या नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण गौरव नाटेला पाहतोय. गौरव नाटे टॅपचा बादशाह आहे. त्याच्या हाईटचा पुरेपूर वापर करतो गौरव. मात्र टॅपला एकच धाव असल्यामुळे काहीतरी मोठे जर धाव हवे असल्यास गौरवकडे ती क्षमता आहे. चांगला केपेबल बॅट्समन तो देखील आहे. मात्र रफ्तार का बादशाह आंबेवाडीचा हिरो अंकित मोरे मिरची याला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. वैयक्तिक दुसरं. अतिशय जलदगतीने टाकलेला चेंडू. टप्पा काहीसा मिळाला नाही आहे. पेसचा वापर पुरेपूर केला मात्र टप्पा आपला अचूक असणं गरजेचं आहे. साहिलची बॉलिंग आपण जर पाहिजे तर साहिलच्या पहिले 2 चेंडू अतिशय वेगाने मात्र तिसरा चेंडू जो स्लोअर वन टाकला त्याच्यावर अप्रतिम टप्पा ठेवला गेला होता साहिलकडून. यावेळी डाऊन द लेग साईड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल सोबत थोडीशी फुगडी खेळताना दिसले मात्र एक धाव वाचवू शकले नाही आहेत. एकच धाव मिळते. गौरव नाटे यांना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या सध्या 3 गडी बाद 25. अजूनही या षटकातले 5 चेंडू बाकी आहेत. यावेळी पडल स्वीप मारण्याचा प्रयत्न. साहिल अंबाडे थोडासा आपला रीच कमी पडला हरकत नाही मात्र प्रयत्न चांगले केले. एकदा साहिलसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. पुरेपूर स्वतःला झोकवून ठेवलाय. स्वतःला मॅच जिंकण्याच्या चांगल्या दृष्टिकोनातून साहिलला आपण खेळताना पाहतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र गौरवचं इथे कौतुक करावं लागेल. गुड शॉट गौरव. अगदी स्वतःचा स्टान्स शेवटच्या मोमेंटला ऍडजस्ट केला आणि वेगाचा पुरेपूर वापर करून अप्रतिम मारलेला कव्हरच्या दिशेने तो फटका. चांगला ड्राईव्ह. गुड शॉट गौरव. बॅट्समन गौरवची आपण जर नजर पाहिली तर अतिशय सुंदर
आयसाईट आहे का इतक्या वेगाने आलेल्या चेंडूला इतक्या अप्रतिमरित्या त्याने धुडकावून लावला. आयसाईट फलंदाजाची नक्कीच नेहमी चांगली लागते. संघाची धावसंख्या झाली 27-27. यावेळी नाही, वाईट नव्हता, कॉल थोडासा चुकतोय मागून. मात्र आउटसाइड ऑफसाइडचा चेंडू होता. अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला फक्त बॅटचा फेस ओपन करून दिशा दिली आणि एकदा वर्चित केले. यावेळी मात्र फसताय. पंच निर्णय देतील. एक मिनिट, पंच निर्णय देतील. नॉट आउट असा डिसिजन आलाय. त्यामुळे एक चोरटी धाव घेण्यात यश मिळते. अनिल यांचं कौतुक करावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स अनिल. अगदी शेवटच्या क्षणी गौरवला देखील कळाला नव्हता. गौरवने स्ट्राईक सोडली नाही. गुड सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. मी विनंती करेन मी विनंती करतो संजय गौरे साहेब आपल्या हस्ते सुभाष बाईत साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. तसंच पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. यावेळी पंचांकडे दाद वाईटची मागितली जाते, मात्र नाही. एक धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. संघाची धावसंख्या झाली 29. धावांचं लक्ष आंबेवाडी क्रीडा मंडळ या संघासमोर. नो बॉल आहे, नाही, अच्छा डॉट बॉल आहे. हां सॉरी. चला, यापुढील होणारा सामना दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करेन नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. टॉस का बॉस जवळ विनंती करतो. यापुढील होणारा सामना मराठा फोर्स आणि नरसिंह प्रतिष्ठान, नरसिंह फाउंडेशन, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन टॉस का बॉस जवळ नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. मराठा फोर्स आणि नरसिंह प्रतिष्ठान. तसंच विनंती करतो संजू गौरे साहेब आमच्या हस्ते अरविंद बाईत. ओके, अच्छा, योगेश बाईत आपल्या हस्ते अरविंद बाईत यांचा शाल व पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन सत्कार करून घ्यायचा आहे. मग अशी आपण एक चांगला गोड आवाज ऐकला अरविंद बाईत साहेबांचा. अच्छा, हां सॉरी. मी विनंती करतो मराठा फोर्स नरसिंह प्रतिष्ठानचे कर्णधार इथे आलेले आहेत. मराठा फोर्स श्री निवृत्ती पवार साहेब आपला कर्णधार पाठवून द्या. कोण आहे? एका बाजूला आपण पाहिलं तर कॅमेरामॅन थोडं इथे फोकस करूया. टॉस का बॉस जवळ. ओके, टॉस उडवला जाईल. एका बाजूला मराठा फोर्स तर एका बाजूला श्री नरसिंह प्रतिष्ठान. कॉल कोण देत आहे? कॉल देतील. मी टॉस उडवून घेतो. हेड इज द कॉल नरसिंह प्रतिष्ठानकडून आणि हेड्स नक्कीच आलाय. सो नरसिंह प्रतिष्ठान टॉस नक्कीच जिंकलाय. ओव्हरऑल मॅचची काय तयारी राहिली आहे आणि ओव्हरऑल टुर्नामेंटचं आयोजन कसं वाटतं याबद्दल दोन शब्द ऐकायला नक्कीच आवडतील. आंबेवाडी प्रीमियर लीग पहिलंच पर्व आहे. खूप असं सुंदर ऑर्गनायझेशन केलं आहे, त्यासाठी मंडळाचे खूप खूप आभार. हे लीग जर दरवर्षी जर होत राहिले असेच तर आपल्याला नवीन नवीन खेळाडूंना चान्स पण भेटणार आहे. थँक्यू. थँक्यू नरसिंह प्रतिष्ठानचे कर्णधार, थँक्यू. तसंच उत्तम दादा आपल्याकडून देखील ओव्हरऑल दोन शब्द नक्कीच ऐकायला आवडतील. आपल्या बॉलिंग ओके, प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला उत्तम दादा. सो आपल्याकडे प्रथम फलंदाजी आले. आपल्या टीमबद्दल दोन शब्द. निवृत्ती पवार साहेबांनी चांगला विश्वास दाखवला आहे. टुर्नामेंटबद्दल दोन शब्द, अगदी फक्त दोन शब्द. सर्व खेळाडूंना ऑल द बेस्ट. थँक्यू. वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. 30 धावांचं लक्ष साईनगरचा राजा या संघाने समोरच्या संघासमोर ठेवलं आहे. हॅलो.
आपल्याकडं टाईम खूप कमी आहे, तर लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. स्कोर आहे किती स्कोर आहे? 30 रनाची गरज आहे आंबेवाडी क्रीडा मंडळासाठी. साईनगर राजा यांनी 5 षटकारामध्ये 30 रनाची आज या ठिकाणी आंबेवाडी प्रीमियर लीग फार मोठ्या हर्ष उल्हासाने आनंदाने फार सुंदर असं नियोजन या ठिकाणी बघायला मिळते. आपले आंबेवाडीतील सालप, त्याचप्रमाणे या सोसायटीमध्ये राहणारे सर्व कमिटी मेंबर यांनी देखील फार उत्तम असं सहकार्याचा हात दिलेला आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक वेळेला जर समर्थन मिळालं, पाठबळ मिळालं, तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भव्य दिव्य असं दुसरं पर्व आंबेवाडीतील हे तरुण युवक साजरा करतील असं मला अपेक्षा नाही तर मला खात्री आहे. तरी मी या सर्व खेळाडूंना, आपल्या सोसायटीतील सर्व रहिवाशांना मी धन्यवाद देतो. आणि असाच आपल्या या लेकरांच्या, आपल्या मुलांच्या डोक्यावर तुमचा हस्त वरद असावा असं मी विनंती करतो. आणि मी माझं मनोगत इथं थांबवतो. धन्यवाद साहेब. ओपनिंग बॅट्समॅन साहिल. साहिल यांना पहिला चेंडू यांनी टाकलेला आहे आणि ते डॉट निघालेला आहे. सुंदर असं साहिल यांचं ऑफ साईडला बॉलर नेम मल्लिश. मल्ली 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 यांचं सुंदर असं गोलंदाजी. साहिल यांना, साहिल आंबेवाडी क्रीडामध्ये साहिल उत्कृष्ट असे गोलंदाज. यावेळी चौथा चलक चेंडू डॉट येतोय की आणि स्टंपआउटच्या स्वरूपात साहिल अंबाडे यांना माघारी परतावं लागतंय. स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न, चेंडू थेट जाऊन स्थिरावला. तो म्हणजे मंदार धुरी याच्या हातात आणि मंदार स्टार खेळाडू झालाय. स्टेपआउट करून मारायला गेले मलेश जालेगामा यांचं षटक अतिशय उत्तमरित्या जात आहे. 4 चेंडू अवघे 1 धाव खर्च केले आहे आणि साहिल सारखा मोठा गडी मात्र माघारी परतवलाय. नक्कीच रोहित थोडेसे निराश असतील कारण याची गरज नव्हती. अगदी बॉल टू बॉलचा सामना मात्र चढवलाय थोडासा वरती. यावेळी मात्र अजून एक डॉट बॉल येतोय. मलेश जालिगामा डॉट, गुड बॉलिंग. साईनगरचा राजा या संघाने पूर्णपणे विश्वास टाकला मलेशभाईवर आणि त्यावर पूर्णपणे खरं ठरून दाखवतायत. स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न, ऋषिकेश ठुकरुल थोडीशी चुकी झाली. वरतून जरी गेला तरी एकच धाव असणार आहे. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आणि षटक संपलंय. एकदा जोरदार टाळ्या मलेशभाई के लिए. दो रन सिर्फ खर्च किए, 2 रन खर्च किए और 1 विकेट साहिल अंबाड़े के स्वरूप में मिलता हुआ. મને ગુજરાતી પણ આવે છે પણ आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात मराठीच.
बरं ना मुकेश दादानी स्टेटस ठेवलेला म्हणून मला नीट माहिती आहे. चला पुन्हा एकदा साईनगरचा स्टार खेळाडू मनीष शेडगे बॉलिंग मार्कवर. फलंदाजी कामगिरी नक्कीच चांगली केली, मात्र थोडीशी घाई केली. स्वतःची विकेट टाकायची गरज नव्हती, कारण चांगला रिस्पेक्टेबल स्कोअर तोपर्यंत अचीव केला होता. मात्र पुन्हा एकदा यावेळी संघाने बॉलिंगची जबाबदारी दिली आहे. 1 ओव्हर 2 धावा. मंदार गुड स्टॉप मंदार. यावेळी मात्र जसा अपेक्षा केला होता लेग ब्रेकचा प्रयत्न मात्र पडला नाही. मात्र यष्टीरक्षक अनिलची चांगली भूमिका तिकडे पूर्णपणे आतमध्ये ठेवण्यात पुरेपूर यशस्वी ठरतोय. यावेळी अभिचा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न पॅडल स्वीप पूर्णपणे यशस्वी ठरतोय. एकदा नक्कीच मिळते. यावेळी आडव्या बॅटीने मारण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉल येतोय. यावेळी अनिलने मात्र चुकी केलेली नाही. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न अभिला मात्र माघारी परतवलंय. अनिलने काही चूक केली नाही. फलंदाज बाद. अंकित मोरे यांना चान्स दिला गेलाय, मात्र मनीषने फसवलं. थोडंसं पेसला बीट केलं. अभिला स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आमंत्रित केलं होतं अर्ध्या विकेटवर आणि तिकडूनच घरी पाठवलंय. अनिलच्या स्वरूपात एक चांगला यष्टीरक्षक नक्की साईनगरचा राजा या संघाला लाभलाय. यावेळी मात्र स्लोअर वनचा प्रयोग डाऊन द लेग साइड फ्लिक केला. संजयच्या हाताला चेंडू लागून एक धाव नक्कीच मिळते. मगाशी म्हटल्याप्रमाणे फॉरवर्ड शॉर्टलेग आणि सिली पॉईंट हे दोन खेळाडू असे असतात ज्यांना खूप चपळ राहणं गरजेचं असतं, कारण खूप वेगाने आणि खूप लवकर चेंडू आपल्याकडे ट्रॅव्हल होतो. यावेळी स्लोअर वनचा प्रयोग अंकित मोरे. चेंडू काहीसा कळला नाहीये, फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं, मात्र चेंडू काहीसा कनेक्ट नाही झाला. डॉट बॉल येतोय. गुड किपिंग अनिल. यावेळी मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, चांगला कनेक्ट नाही झाला. बॉटम ऑफ द बॅट लागला, हलकी एज लागली होती. कनेक्ट झाला असता तर नक्कीच एखादा चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळाला असता, मात्र डॉट बॉल येतोय आणि चांगलं षटक मनीष या मार्फत पाहायला मिळाला. अवघ्या 2 धावा खर्च केल्या. अवघ्या 2 धावा मनीषने खर्च केल्या. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मनीषसाठी. काय करू झाला मित्रा? मित्रा काय स्कोर झाला? 5. 2 ओव्हर 5 रन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, तिसरं षटक आपण पाहतोय. जयकडे ती भूमिका दिली गेली आणि मोठी जबाबदारीचं षटक देण्यात आलंय जयकडे. खूप इम्पॉर्टंट ओव्हर आहे हे. लेग ब्रेकचा प्रयत्न आउटसाइड लेग स्टंपचा चेंडू होता, मात्र अगदी शेवटच्या क्षणी रोहित गायकवाड यांनी पेडल स्वीप मारला. एक धाव नक्कीच मिळाली. यावेळी अगदी हलक्या हाताने खेळण्यात आला. रोहितकडून सेन्सिबल बॅटिंग केली जाते. हे पुन्हा एकदा बैठक स्वीप मारण्याचा प्रयत्न पुरेपूर यशस्वी.
रोहित गायकवाड यांचा जर वेगवान व्हील काढण्यात आला तर मागच्या साईडला व्हील आपल्याला ड्रॉ करावा लागेल, कारण मागील बाजूला बऱ्याचदा खेळतात. दिनेश साटले यांच्याकडून पारितोषिक आलंय 3 चौकारावर 100 रुपयाचं पारितोषिक. डॉट बॉल येतोय. हलकासा चेंडू आतमध्ये वळला जयेशच्या अगदी शेवटच्या क्षणी, त्यामुळे डॉट बॉल. फुलटॉस चेंडू, चांगला चान्स होता मात्र टॅप मारण्यात आला. जर एखादा बुलेट शॉट मारण्याचा प्रयत्न केला असता तर मजा आली असती. मॅच में थोडासा जान आ जाता था. मात्र एकच धाव मिळते. संघाची संख्या अजूनही सिंगल डिजिट 9 धावांवर येऊन स्थिरावली आहे. पाहूया पुढच्या चेंडूवर डबल डिजिटवर फायनली आंबेवाडी क्रीडा मंडळ हा संघ पोचतो का. यष्टपळून मारण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळते. अगदी जर असा मार्जिन ऑफ एरर ज्याला आपण म्हणू शकतो, एकच धाव मिळाली. एकच धावा. चौकारचा प्रयत्न केला होता त्यांनी, पण त्यांना यश आले नाही. त्यांनी सुंदर असा चौकार ऑफ साईडला मारला होता आणि एक धावा त्यांना समाधान मानायला लागेल. भेटू मग उद्या. 12 चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा एकदा मनीष शेडगे वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. मनीषवर जबाबदारी ठेवली आहे. 12 चेंडू 20 धावा. एखादा दुसरा जर चौकार आला सर तर मजा येईल या गेममध्ये. 1 मिनिट नाही, 30 विन आहे ना. 10 झाला ना, शेवटच्या बॉलला सिंगल आला ना. आता 1-2 होता तेव्हा 9 झालेला, लास्टच्या बॉलला सिंगल आला, त्यामुळे फायनल इंटू डबल डिजिट असं मी म्हटलं. 30 विन आहे. आपल्या स्कोररवर आपण कधीच डाऊट घेऊ शकत नाही, कारण यावर्षीच्या IPLच्या स्कोरिंग टीममध्ये सुद्धा ते होते. आता चॅम्पियन्स लीगला त्यांना बोलवण्यात आलं, मात्र त्यांनी APLला येण्याचं ठरवलं, त्यामुळे तिकडची टुर्नामेंट नाकारली. फक्त एका बिर्याणीवरती. नो चेंडू, नो +1. अंकित मोरे जवळ जवळ संजयला भीती वाटली होती, अंगावर येतो की काय. अंकित नो +1. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस थोडीशी. 12 चेंडू 18 धावांची गरज. 12-18. यावेळी मारण्याचा कांदिली बॉल गया बोरिवली. थोडासा वेगळा मारण्याचा प्रयत्न होता, मात्र काहीच कळाला नाही. लेगबाईच्या स्वरूपात एकदा नक्कीच मिळते. थोडासा विचार विनिमय दोन्ही फलंदाजांमध्ये चांगले टुर्नामेंट खेळण्याचा दोघांनाही अनुभव आहे. पुन्हा एकदा नो चेंडू. मनीष शेडगे यांच्याकडून थोडीशी चुकी होते. नो +1. अच्छा, मनीष शेडगे यांचा हाडाचे सपोर्टर संजू राठोड आलेत की नाही? नाही आलेत अजून. ओके, बोलवून घ्या. अच्छा, नाही आहे का? ओके ओके, मग ठीक आहे, कारण ते त्यांचे खूप मोठे सपोर्टर आहेत मनीषचे. जिथे जिथे मॅच असते तिकडे ते अवेलेबल होतात. पप्या काय मागून ऐकत नाही. बंटी यावेळी मात्र अनिलचा प्रयत्न. थोडासा डाऊन द लेग साइड खेळायला गेले अंकित, मात्र लेगबाईसच्या स्वरूपात एकदा नक्कीच मिळणार आहे. अनिलच्या प्रयत्नासाठी मात्र एकदा टाळ्या होऊन जाऊ देत, कारण अगदी जीवाची पर्वा न करता स्वतःच्या यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पुरेपूर 100% यशस्वी ठरतायत ते.
बंटी थोडं इशारे थांबवूया आपण. यावेळी मात्र फसवण्याचा प्रयत्न, हलका ऑब्रेक करण्याचा प्रयत्न अंकितला काहीसा कळाला नाही. स्लोअर वनचा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरत आहेत. आता 9 चेंडू 14 धावांची गरज. नक्कीच माझ्या मते वरती जे प्रेक्षक बघतात त्यांना वाटत असेल आंबेवाडीचा संघ जिंकावा, मात्र त्यांचा लाडका खेळाडू साईनगरच्या राजामधून खेळतो. नितेश सलभ यांना पण साईनगरच्या राजाच्या संघातून खेळताना पाहतोय. त्यामुळे इकडे आड तिकडे वीर नितेश सलभ यांच्यासाठी. पुन्हा एकदा पॅडल स्वीप डाऊन द लेग साईड खेळले, सॉरी डाऊन द लेग साईड खेळले, फ्लिक केला, एक धाव नक्कीच मिळते. 8-13. यावेळी स्लोअर वनचा प्रयोग, थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र अंकितने ताईसा उपयोग केला नाही त्या चेंडूचा. आता 7 चेंडू 12 धावांची गरज. 12 रिक्वायर्ड फ्रॉम 7 बॉल्स. लेट सी लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ द सेकंड लास्ट ओव्हर. मनीष शेडगे यांनी पर्सनल फोटोग्राफर ठेवलाय की काय आमच्या मंचावर असं वाटतंय. फक्त मनीषचेच व्हिडिओ रेकॉर्ड केले जात आहेत. बॉलवर काही शाईन येत नाही. एका चौकारासाठी 100 रुपये अरुण पाटील यांच्याकडून आले. त्यावेळी फसवलं. मात्र यावेळी मात्र ज्या चेंडूची वाट मनीष शेडगे शेवटपर्यंत बघत राहिले तो अगदी शेवटच्या क्षणी आला. हा चेंडू स्टंपमध्ये जाऊन स्थिरावला. क्लीन बोल्ड. आता 6 चेंडू 12 धावांची गरज. मुकेश पटेल काय होणार, नक्कीच आनंद होत असेल. एका बाजूला 6-12, थोडंसं झुकतं माप सध्या तुमच्याकडे आहे. 6 चेंडू 12 धावा. अक्षय शिगवण लोकल स्टार, अक्षय शिगवण यांच्या किंवा रोहित गायकवाड यांनी जर चौकार लगावला तर अरुण पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. शेवटचं षटक कोण टाकणार? आम्हाला वाटलं होतं पॉवर प्लेचं षटक टाकणार नितेश सलभ, मात्र पॉवर प्लेचं षटक नाही टाकलं. शेवटचं षटक टाकायला आलेत नितेश सलभ. पाहूया. नितेश सलभ यांची बॉलिंग, त्यांच्या पत्नी देखील आमच्या वहिनी देखील वरतून बघतायत. शक्ती डायरेक्ट तिकडून येते 3ऱ्या माळ्यावरून. नितेश सलभ आपल्याला खुश खबर. 3 व्हाईट टाका, 500 रुपये अरविंदबाई त्यांच्याकडनं. नितेश सलभ 3 व्हाईट बॉल, 500 रुपये अरविंदबाई त्यांच्याकडनं. एक वेगळं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालं. विचित्र पारितोषिक आहे. यावेळी जाणून घेतलं होतं बॅट्समन स्टेप आउट करणार. अगदी अंगावर चेंडू टाकण्यात आला. सेन्सिबल क्रिकेट, एक चपळ क्रिकेट नितेश सलभ यांच्याकडून पाहायला मिळत आहे. 5 चेंडू 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावा. समोर 5 चेंडू 11 धावांची गरज. रोहित गायकवाड त्यांच्याकडे ती क्षमता आहे. एक चौकारची गरज आहे. संघ कधी पण जितू शकतो. सुंदर आणि पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात टॅपच्या एकच धाव. स्वरूपात 1 धावा. नितेश सलभ 4 चेंडू 10 धावा. एका बाजूला समीर धुरी सुद्धा एक संघ मालक आहेत. आपल्याच संघाची मॅच बघतायत कुठेतरी. एका बाजूला त्यांनी मुकेश साहेबांना उभं केलं, दुसऱ्या साईडने स्वतः उभे आहेत की प्लेयर्सवर दरारा दोन्ही बाजूनी आहे. 3 व्हाईट 500 रुपये नितेश सलभ यांना. अरविंदबाई त्यांच्याकडनं. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. गुड शॉट आणि चांगला स्टॉप गौरव नाटेकडून आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित चौकार जाऊ शकला असता जर गौरवकडून मिसफील्ड झाली असती तर हा चौकारामध्ये इझिली आला असता. मात्र गुड स्टॉप गौरव. आता 3-9. मला वाटतं
नितेश सलम आपल्या संघासाठी खेळत आहेत. ते वाईट टाकणार नाहीत. आम्ही पारितोषिक लावलं आहे 3 चेंडू 3 वाईट 500 रुपये. पण आपला माणूस संघासाठी खेळणार हे नक्की झालं आहे. ते वाईट टाकणार नाही वाटतं मला. 3 चेंडू 500 रुपये 3 वाईट 500 रुपये. गुड शॉट. यावेळी मलेश जलिगावा यांच्याकडून चुकी झाली. माझ्या पेव्हिलियन मध्ये 2 खेळाडू उभे आहेत. मला नाव माहिती नाही, मात्र ते बोलले होते अक्षय शिगवण चौकार मारणार आणि त्यांनी ते करून दाखवलंय. एक चौकार आलाय, दुसऱ्या चौकाराची वाट माझ्या मते आंबेवाडीतील प्रत्येक रहिवाशी पाहतोय. आता 2 चेंडू 5 धावांची गरज. काय होते मलेश जलिगावा थोडीशी चुकी झाली, अंग टाकायला पाहिजे होतं. गचाड क्षेत्ररक्षण झालंय. उत्कृष्ट शॉट. अक्षय शिगवण यांनी जर एक चौकार मारून हा सामना काढली तर रोहन रमान यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सुभाष बाई त्यांच्याकडे 500 रुपये. अक्षय तुम्ही जर हा सामना जिंकवला तर सुभाष बाई यांच्याकडनं 500 रुपये तुम्हाला पारितोषिक. शेवटचे किती चेंडू बाकी आहेत? 2. नितेश सालप यांचं पारितोषिक गायब झालंय. 2 चेंडू 2 चौकार लागवले तर 500 रुपयाचं पारितोषिक पंकज यांच्याकडून देखील आलंय. रोहन रमाने पुन्हा एकदा एक चौकारासाठी 500 रुपये घेऊन उभे आहेत. सुभाष बाईत देखील 500 रुपये घेऊन उभे आहेत. काय एक चौकार 1000 रुपये संदेश शिगवण यांच्याकडनं. 2 धावा मिळाल्यात. 1 चेंडू 3 धावेची गरज आहे. 1 चेंडू 3 धावा. काय होणार? अरुण सालप 500 रुपये, सुभाष बाईत 500 रुपये आणि संदेश शिगवण यांच्याकडनं 1000 रुपये. एक चौकार. अक्षय तुमच्याकडे पारितोषिक लागलेलं आहे. थांबा आता मी विनंती करतो. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आपण बॉल टाकताना नको बोलूया. सामना बघूया एकदा. सर्व दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. अरुण पाटील यांच्याकडनं 500 रुपये, सुभाष बाईच्याकडनं 500 रुपये, तेजस संदेश पारावे शिगवण यांच्याकडनं 1000 रुपये. एक चौकार. अक्षय शिगवण जवळपास पूर्ण आंबेवाडी 3,500-4 हजार रुपये घेऊन उभी आहे. एक चौकार आला. एका चौकारावर जवळपास 3-3.5 हजार रुपये अक्षय शिगवण यांच्यावर लागलेत. अक्षय लग्न झालंय का? नाही अजून लहान आहे. हो तो लहान आहे अजून. लहान आहे. अच्छा नाही इंस्टाग्रामवर काय ते लावा जिल्हा खेळाडू आंबेवाडी क्रीडा मंडळाचा अक्षय तुम्हाला युट्यूबची लिंक पाठवली गेली. बरसात झालेली आहे. सुभाष बाईत, अरुण पाटील, संदेश शिगवण यांच्याकडनं एक चौकार. सामना विजयी होईल. 500 रुपये पारितोषिक, 500 रुपये आणि 1000 रुपये. शेवटचा चेंडू जीव आणि जान ह्याच्यामध्ये मरण आणि जीवन. तुझं नावच अक्षय आहे. अक्षय म्हटलं की आकाशामध्ये जेवढं उदय आहे त्या दिवसाने समोर आहे नितेश सालप. दिला आणि अक्षय शिगवण बॉक्सआउटच्या स्वरूपात गडी बाद झालेले आहे. आणि हा सामना जिंकला साईनगरचा राजा या संघाने. अच्छा एकदा एका खेळाडूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अक्षय शिगवणसाठी मात्र जोरदार टाळ्या वाजवायचे. त्याच्यावर पारितोषिकी जी एवढी लावली तेवढा पैसा वसूल त्यांनी करून दाखवला. जर चौकार गेला असता तर अजून मजा आली असती. मात्र साईनगरचा राजा तुमचा देखील मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. थँक्यू. गणेश सुनार पण कुठेतरी मनात बोलवतात जानाची हे चौका. नाही पेरूचा बाईट घ्यायचा. कसं वाटतंय आपल्याच संघाला हरवून? कसं वाटतंय नितेश सलप? आपण या आपले 1-2 शब्द आपण आपल्या मुखातून ऐकायला नक्कीच आवडतील. अक्षय बाई, मुकेश पटेल आणि समीर दुरी अभिनंदन. अभिनंदन. तुम्ही पंचावते या. अक्षय शिगवण, अक्षय शिगवण तुम्ही मंचावरती या. अक्षय शिगवण. मी अरविंद भाई साहेबांना विनंती करेन आपल्या हस्ते एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया आपण. नाही पहिला अक्षय शिगवणला पाठवा ना. अक्षय शिगवण आपल्यासाठी एक स्पेशल पारितोषिक आहे अरविंद भाई साहेब यांच्याकडून. 501 रुपयाचं पारितोषिक त्या चौक्यासाठी येतं. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा अक्षयसाठी. यांचा प्रयत्न खूप सुंदर होता. त्यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न खूप सुंदर केला
मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. माझ्यासमोर तो लहानाचे मोठे झालेत. अक्षय त्यांच्यासाठी 500 रुपये पारितोषिक. सॉरी तुम्ही जिंकले नाही तरी पण मनीष शेडगे आपण यायचं आहे. मनीष शेडगे आपण यायचं आहे. चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक सामनावीरचा पुरस्कार जात आहे मनीष शेडगे गचक्याला. मी विनंती करेन अरविंद बाईत साहेब यांच्या हस्ते त्यांनी ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक स्वीकारायचं आहे. विकास रामाने मंचावरती यायच्या तुम्ही. विकास रामाने तुमचे परममित्र सुभाषबाई बसलेले आहेत. तुम्ही मंचावरती या. अरे मनोज मोहिते साहेब गुरुजी आमचे सर. अच्छा तिकडे हा तुम्ही या. मनीष शेडगे यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे. मनोज सर तुम्ही जर मंचावरती आला तर आमच्या पायाचे. मनोज सर आणि विकास रामाने तुम्ही मंचावरती यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या मनीष शेडगे याच्यासाठी. अप्रतिम परफॉर्मन्स. थोडंसं नो विकास बॉलवर भीती विकास वाटली रामाने होती. या या